आमचं टेरेस गार्डनवरचं दाखवते झाडं भाजीपाला. आणि हे ना, ही आहे चुक्याची भाजी बघा. आम्ही ही महिन्यापूर्वी लावली होती ही चुक्याची भाजी. आणि हे पण चुकाच आहे, पण हा जरा बारीक आहे थोडा, हा नंतर लावला होता. हे आहे पुदिना. आणि याच्यामध्ये ही छोटी छोटी शेपूची भाजी आली. हे आहे मिरचीचं झाड. इथं बघा, हे पण छोटी छोटी शेपू आली. आणि हा पुदिना होता, तो काय फुटला नाही, याला तर काढून टाकला. हे बघा वांग्याची रोप कशी आल्यात बघा. ह्याला काटे पण आलेत बरं का आता कसे आहेत. आणि इथं आहे हे शेपूची थोडीशी भाजी. आणि याच्यात थोडंसं गवत आले, हे आता आपण काढून टाकू. काँग्रेस आला होता. ही पण आहे पालक. ही पालक आम्ही परत नंतर लावली होती, थोडी थोडी भाजी निघाल्यानंतर बघा. आणि हे पण आहे हा चुका. हा पण आम्ही परत नंतर लावला होता. हा आहे गवती चहा. आणि याच्यामध्ये हे बघा पुदिना किती छान आलाय. आम्ही असेच बाजारात आपलं भेटतो ना पुदिना, त्याच्या काड्या रोवल्या होत्या. आणि मग बघा हे काड्यांचं आले एवढं छान भारी रोप. आता हे पसरण चांगलं, आता याच्यातलं थोडंसं गवत आले. हां. आणि ही आहे आपली शेपूची भाजी. आणि याच्यामध्ये आम्ही थोडासा चुका टाकला आहे बघा. कसली भारी आणि दाट आली बघा. हे बघा. आणि याच्यात थोडासा चुका पण आहे. आपल्याला आता शेपू आणि चुका न्यायचा आहे. थोडंसं गवत काढून टाकू आपण. इथं पण आहे थोडीशी शेपूची भाजी, यातली पण आज आपण काढून नेणार आहोत. आणि इथं पण बघा, हे पण पुदिना लावला होता, तो पण किती मस्त आलाय. आणि ही बघा आपली, ही बघा शेपूची भाजी किती छान आली. आणि ह्याच्यामध्ये हे मोहरी आली. मोहरी कसली भारी आली का नाही. एवढं चांगलं, एवढं हातभर आहे चांगली भाजी, चांगली मोठी झाली बघा. मस्त आली का नाही, हिरवीगार आपली ऑर्गॅनिक. आणि इथं मेथी होती, मी मेथी आधी एकदा खुडलेली होती आणि त्याच्यावरती ही परत अशी मेथी आली. आणि आता 2-4 दिवस दिवाळीच्या याच्यात काही वरती येणं झालं नाही, म्हणून याच्यात जरा आता गवत उगवलं या. तर थोडंसं गवत पण काढून टाकते, थोडंसं जे मोठं मोठं आलंय जास्ती. तर थोडीशी मेथी वाढली ना परत की मग अजून एकदा काढून नेऊ. हे बघा एक कशाचं झाड आहे काय माहिती नाही, पण आले किती छान. आता हे असंच ठेवता येईल, नंतर बघू हे कशाचं येते. आणि हे बघा आपली वांग्याची रोपं किती छान आलेत आणि किती मोठी पण झालेत. लय काटे आलेत बाबा याला. आणि याच्यात हे बघा, हे बघा कशी मोठे आलेत. आणि इथून आता फुल पण यायला लागले बरं का, छोटंसं. याला थोडेसे आता किडे पडलेत, तर आईला विचारून बघू आता याच्यावर काय औषध मारता येईल का. हे बघा किती मोठे झालेत. इथं आता आज आपण यातली पालक पण नेणार आहे. पालक पण किती छान आली. शेपू आणि पालक आज मिक्स भाजी. आणि हे पण नेणार आहे पालक थोडीशी. ही पण आली जरा बऱ्यापैकी, जास्त दाट पण नाही, मोठी नाही, पण थोडी मोठी मोठी झालेली न्यू. आणि ही पण नेणार आहे पालक आम्ही. इथं पण एक वांग्याचं रोप आहे, त्यात जरा बारीक आहे. आणि हे आपला गवती चहा आहे, जो आपल्या आत्यांनी खडकीवरून आणला होता. हा काहीतरी आता 15 दिवस होतील गवती चहा लावलेला, पण बघा किती मस्त फुटलाय लगेच. आणि इथं पण आहेत ही 2 वांग्याची रोपं, कारण आम्हाला वांगी जास्त आवडतात. इथं पण थोडीशी पालक आहे.
आणि ही पण बघा पालक कसली भारी आली का नाही. इथं पण आहे बरं का गवतीच्या, पण हा काय फुटलाच नाही. जाऊ द्या, राहू द्या, जेव्हा फुटल तवा फुटल असं वाटतंय, पण फुटल. आणि ही बघा पालक पण किती छान आली आहे. पालक आपली मस्त आली की नाही पालक. तर ही पालक पण नेणार आहे मी आज. तर बघा हे असं आहे आपलं सगळं ग. आणि ही मेथी तर बघा, मेथी तर राहिली कसली भारी आली मेथी. हिला आपण एकदा आधी पण खोडली होती, पण त्याच्यावर बघा किती छान आली परत. म्हणजे दिवाळीच्या आहे ना 1-2 दिवस आधी फक्त खोडली होती, त्याच्यावरती बघा एवढी छान वाढली परत मेथी. मस्त. बघा तर मेथी हे सगळं आहे असं किती छान आहे बघा बरं सगळं. ही कोरफड आहे, ही आधीचीच आहे. ही वांग्याची झाडं, इथं थोडीशी खुडलेली मेथी, हे शेपू आणि पालकची भाजी. तर पण आहे पालक. तर वांग्याची रोप आहेत बहुतेक छोटीशी. हां वांग्याची रोप आलेत. आणि इथं पण आहे शेपू, इथं पण आहे एक शेपू. असं जरा एक गड्डी इतकी होईल शेपूची भाजी. इथं पण आहे थोडीशी. आता जी दाट आहे ना तेवढी मी नेणार आहे खोडून. हे बघा इथं एक मिरचीचं रोप आहे. अजून काय मिरच्यांची रोपं काही जास्त आली नाही. ह्याच्यात पण आहे बहुतेक एक. हे काय इथं आहे, आहे याच्यात एक मिरचीचं रोप आहे. तर चला आता बाय.